ते हे नाही सिनेरो नाही त्याचा ठीक आहे थांबा. अनाऊन्स करतो मी. हा आशा आहे का? ठीक आहे ठीक. तर संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन नील नील भगाटे पहिलं षटक घेऊन व बॅटिंगवरती रोहित व आकाश. यावेळेस मात्र पहिला बॉल डॉट पद्धतीचा डॉट बॉल येतोय. पहिलाच बॉल डॉट खेळून काढला गेलाय. सध्या मॅच नंबर 7 इथं मात्र सायंकाळी सत्रामध्ये सुरू आहे असलेला सामना. निमनाथनगर वर्सेस वकारबाग. यावेळेस मात्र एक चांगला सुरेख असा झेल इथे मात्र घेतला जातोय व क्लीन कॅच इथे मात्र पूर्ण केलेला आहे. चांगला झेल कॅच ऑफ द डे अक्षयच्या माध्यमातून. नक्कीच एकदा टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो या कॅच साठी. कॅच ऑफ द डे अक्षय. नक्कीच एक चांगला कॅच इथे मात्र घेतला गेला. डीजेला स्क्रीन ऑपरेटर कोण असेल तर स्क्रीन कॉमेडी स्क्रीन ऑपरेटर. यानंतर होणारा किड्सचा सामना आहे. सॉफ्टेक टायगर्स वर्सेस स्टील्स भगाटे स्टील्स सॉरी. यावेळेस मात्र डॉट बॉल येईल पुन्हा एकदा. सिंगल घेतली जाते. या सिंगलने मात्र धावसंख्या होते ते एक षटक पूर्ण 4 धावा. तर धावसंख्या ती 4. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र माझ्या आतमध्ये पूर्ण होते. धावसंख्या ती 4. आता मात्र दुसरं षटक. बॉलर्स नेम शुभम. तर नवीन बॉलर माझ्या हातात सज्ज होतो शुभम. बॅटिंग मारसाठी आहे तो गौतम व रोहित वकारबाग संघाकडून. यावेळेस मात्र डॉट बॉल आणि डॉट बॉल येईल. यावेळेस मात्र चांगला बॉल हाताळला गेलाय. डॉट बॉल येईल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल इथे हाताळला गेलाय. पुन्हा एकदा. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे. चांगला फटका आहे. स्वीपचा फटका. सिंगल मिळेल. स्कोरचे स्क्रीन व्यवस्थित जरा लावा. स्क्रीन का कोण ऑपरेटर स्क्रीन मगापासून अडकूनच आहे. स्क्रीन छोटा करणे काय.
ते मात्र टोटल 3 धावा आता मात्र खर्च केला जातात. थोडी ओव्हर थ्रो मध्ये मिसफिल्ड होते आणि 3 धावा इथे मात्र 3 धावांचा फटका मिळतोय. यावेळेस मात्र चांगला बॉल होता, चांगला बॉल खेळून काढला होता, परंतु डॉट बॉल येईल. डॉट बॉलने नॉर्मल कर, नॉर्मल नॉर्मल. तर षटक संपतंय. 2 षटकांचा खेळ. मनाच्या आतमध्ये पूर्ण धावसंख्या ती 9. लॉस ऑफ 1 विकेट. 9 धावा धावसंख्या ही धावफलकावरती आहे. एक गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. बॉलर्स नेम यावेळेस मात्र चांगला बॉल आहे, परंतु खेळून काढला गेलाय 2 धावांसाठी. या 2 धावांनी धावफलक वेगाने वाढेल, धावसंख्येतून पोहोचेल ती 13, माफ करा 11. यावेळेस मात्र पुन्हा बॅकफूट पंच, सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 12. तर मात्र डॉट बॉल हाताळला जातोय. चांगली बॉलिंग पाहायला मिळते आहे जर्सी नंबर 4 अभिनव यांच्या माध्यमातून. अतिशय देखणी सुरुवात या स्पर्धेची. आता मात्र सिंगल खेळून काढले आहे. रोहितच्या बॅटमधून येणारी सिंगल. वकारबाग संघाने या स्पर्धेमध्ये आपला पहिला विजय नोंदवला गेलाय. तो महावीर नगर लिजंड्सच्या विरोधामध्ये दुपारच्या सत्रामध्ये तो विजय संपारला गेला. आता मात्र दुसरा सामना खेळतोय. त्यामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या आहे ती 14. 2.5 षटकांचा खेळ पूर्णला शेवटचा बॉल मनाच्या आत सज्ज होतोय. मात्र सिंगल केलेलं, पुन्हा सिंगल. ओव्हर तुझी एक्स्ट्रा धाव, पुन्हा 2 धावा. थोडस मिस कम्युनिकेशन, मिस. 3 धावा आता मिळतात. 3 धावा धावसंख्येतून पोहोचते ती 17. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्येची 17. ओव्हर तुझ्या तब्बल 6 धावा खर्च केले गेलेत. स्क्रीनचं काय झालं? स्कोरिंग स्क्रीन तर आता मात्र संघाचं तिसरं वैयक्तिक, संघाचं चौथं वैयक्तिक परिषद घेऊन अनुराग इथं मात्र आता मात्र पुन्हा डॉट बॉल.
तर अनुरागच्या माध्यमातून एक चांगली षटक हाताळले जाते. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल येतोय पुन्हा एकदा. मात्र पुन्हा डॉट. और चल शेवटचा बॉल या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या अनुरागने. लास्ट बॉल लास्ट बॉल लास्ट बॉल लास्ट 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 बॉल लास्ट बॉल. त्यावेळेस मात्र बॅकफूट पंच, सिंगल धाव, एकेरी धाव मिळेल. एखाद्या धाव संख्या अजून पोहोचेल ती 20. 4 षटकांचा खेळ पूर्ण धाव संख्या ती 20. तर आता इथे मात्र मयाच्या आतमध्ये आपण सामना नंबर 7 पाहतोय. नेमिनाथ नगर वॉरियर्स वर्सेस वाकारबा किंग्स. तर यामध्ये वाकारबा किंग्स सध्या फलंदाजी करतोय. त्यांची धावगती धावसंख्या आहे ती फक्त 20 धावा. 4 षटकांचा खेळ इथे मात्र मयाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 4 षटक पूर्ण धावसंख्या आहे ती 20, एक गडी बाद 20. आता मात्र संघाचं 5वं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन संभवता बॉलर्स नेम निखिल. काय प्रॉब्लेम आलाय स्क्रीन साठी? निखिल येतोय. स्कोरर, स्क्रीनचा काय प्रॉब्लेम आहे? स्क्रीन कनेक्ट होत नाही ते स्क्रीनला. तर आता मात्र सज्ज संघाचं 5वं वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन निखिल सज्ज होतोय. बॉलिंग मार्गवरती निखिलचा दुसरा चेंडू हाताळला गेला. दुसऱ्या चेंडूवरती तर आता मात्र चांगला फटका आहे, परंतु ते 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात रोहित आणि गौतमच्या माध्यमातून. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावसंख्या होती 24. आता मात्र पुन्हा डॉट बॉल. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. धावसंख्या फक्त 24 धावा. शेवटचा चेंडू 5व्या षटकामधील निखिल यांचा. फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्यात निखिल यांनी. आता मात्र पुन्हा डॉट बॉल. षटक संपतंय. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या होते ती फक्त 24. 5 षटक पूर्ण धावसंख्या ती 24. आता मात्र चांगला फटका आहे. 2 ना
2 धावांसाठी फटका खेळला गेला. 2 धावांनी धाव संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावसंख्या होती ती 26, 26 धावा. आता मात्र चांगला फटका, देखना फटका बॅकवर्ड पॉइंटला सिंगल येईल. पुन्हा एकदा गौतम आता बॅटिंग स्ट्राईक वरती येईल. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. तितकं चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. थोडंसं चुकीचा थ्रो आणि या थ्रोचा फायदा उचलला जातोय. आताच्या 2 धावा इथे धावफलकावर जोडल्या जातील. 2 धावांनी धावफलक वाढेल. 29, 29 रन्स ऑन द बोर्ड. एकोणतीस धावा धावफलकावरती लागतायत. तर नील यावेळेस मात्र चांगला फटका, तितकी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे. समुद्र जर्सी नंबर 17 अनुरागाच्या माध्यमातून सिंगल येईल बॉलवरती. आता डॉट आहे, सिंगल आहे. सिंगल धावसंख्या होती ती 31. 5.5 षटकांचा खेळ इथे माझ्या हातामध्ये पूर्ण झालाय. आता मात्र चांगला फटका आहे, परंतु आपल्याच फॉलतूर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे. धावसंख्या 31, 31 धावा. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या ती 31 धावा धावफलकात. 6 षटकांचा खेळ त्या माझ्या हातामध्ये पूर्ण होतोय. धावसंख्या ती 31. आता मात्र 7व्या षटकांचा खेळ माझ्या हातामध्ये सुरू होतोय. आता मात्र चांगला फटका आहे. या फटक्याला एकेरी धावासाठी पाठवून दिली गेली. आता मात्र बॅटिंग स्ट्राईक वरती गौतम येईल. यावरती मात्र सिंगल येईल. डॉट बॉल. अतिशय चांगली देखणी फिल्डिंग अक्षयच्या माध्यमातून पाहिली जाते. एक चांगला झेल घेतला देखील गेला अक्षय याने. तर संपूर्ण आता व्यवस्था सज्ज होते या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. 7वं षटक माझ्या हातामध्ये सुरू आहे अनुरागच्या माध्यमातून. डॉट बॉल, डेड बॉल. सर्व सुविधा देखील आता सज्ज होत आहेत. आता मात्र चांगला झेल, कॅच घेतला जातोय. रुपा पेनच्या वरचा हॅलोजन जरा ऍडजस्ट करायचा आहे. कोण आहे का? हा ड्राईव्ह पारस ड्राईव्ह यांच्या माध्यमातून एक चांगला झेल घेतला गेला. विकेट अनिल चौगुले कमॉन डीजे आहे का? कोण? अनिल चौगुले. डीजे 1 सेकंड. अनिल चौगुले कुठं असतील तर लवकरात लवकर ते रुपाचा हॅलोजन ऍडजस्ट करायचा आहे.
तर आता अनुरागचा शेवटचा बॉल या षटकामधील. यावेळेस मात्र क्लीन विकेट. चेतनची सुसाईड केली जाते. कोणतीही गरज नव्हती सिंगल घेण्याची व चेतन आता बाद होऊन तंबूत परततोय. चेतनच्या रूपाने लागणारा एक मोठा धक्का बसतोय तो वखारबाग किंग संघाला. तर 7 षटकांचा खेळ पूर्ण धावसंख्या येते फक्त 34 धावा. सात षटक पूर्ण धावसंख्या येते 34. तर नवीन बॅटर माझ्या आतमध्ये सज्ज होतोय. थँक्यू डीजे. वरुण पाटील नवीन बॅटर माझ्या आतमध्ये. रोहित व वरुण. आता शेवटचं षटक माझ्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचं षटक. लास्ट ओव्हर. धावसंख्या ती फक्त 34 धावा. 34 धावा धावफल करावं लागत. तिसऱ्या सीझनला पहिल्यांदा बॅटिंगला येताना वरुण पाटील. यावेळेस मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे आणि ते मात्र धाव बाद. वरुण पाटील पहिल्याच बॉलवरती एकही चेंडू न खेळता धाव बांधून माघारी परत पॅव्हिलियन मध्ये. अतिशय इथे मात्र थोडीशी खराब बॅटिंग पाहायला मिळाली वखारबागच्या माध्यमातून. 34 वरती आता मात्र 4 गडी बाद झालेत. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन संबोधता येतोय. तर आता सुरुवात होते मात्र शेवट षटकाची. त्रिफळा बाद. एसटीची स्टंपिंग होतोय नितीन पहिल्याच बॉल वरती. कोणतीही गरज नाहीये मोठे फटके मारायचे परंतु धाव बांधून तंबूत परतला जातोय नितीन. धावसंख्या होते ती 34 वरती. स्क्रीन 5 गडी बाद. स्कोरिंग 7 रन्स एक्स्ट्रा घ्या. 7. तर नवीन बॅटर माझ्या आतमध्ये सज्ज होतोय हर्ष. धावसंख्या ती 34 धावा धावफलकावर लागले. धावसंख्या ती 34. 5 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र नवीन बॅटर हर्ष माझ्या आतमध्ये सज्ज होतोय. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर 34 धावसंख्येवरती जर रोखले गेले तर सर्वात लोएस्ट स्कोर या आजच्या दिवसामधील पाहिला जाईल. 34 धावा सर्वात लोएस्ट स्कोर. मात्र थोडासा झेल सुटतोय. बघा टेस्ट स्टीलर्सचा कॅप्टन संधी होती, सॉफ्टेक्सचा परंतु कॅप्टन लवकरात लवकर स्टेजवर यावे झेल टॉस साठी. सुटला जातोय.
तर आता मात्र 6वा गडी बाजून तमूत परततोय. ठीक आहे, माफ करा. लोएस्ट स्कोर या स्पर्धेमध्ये 23 आहे, 23 रन्स आहेत असं आमचा मित्र सांगतोय. असं मात्र सिंगल धाव येईल आणि सिंगल धावने ओव्हर संपते. 36 मध्ये थांबवलं गेलंय वकारबाग संघाला. आता मात्र 37 धावा हा सामना जिंकण्यासाठी. 37 रन्स टू विन फ्रॉम 48 बॉल्स. सामना जिंकण्यासाठी टेस्ट इलेव्हनने टॉस जिंकून पहिला बॉलिंगचा निर्णय केलेला आहे. तर थँक्यू डीजे. तर आता या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. उर्वरित 48 बॉल्समध्ये 37 धावांचं टार्गेट ठेवलंय नेमिनाथ नगर वॉरियर्स संघासमोर. तर नेमिनाथ नगर संघाकडून आता मात्र अथर्व व अनुराग दोन्हीही ओपनिंगचे सलामीचे फलंदाज मानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. उर्वरित 48 धावांचा 48 चेंडूचा मात्र खेळ आता बाकी आहे आणि 48 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी फक्त 37 धावांची आवश्यकता आहे. अवघड नाही आहे परंतु सोपंही नाही आहे कारण क्रिकेट असा खेळ आहे. अनुराग नॉन स्ट्राईक. स्ट्राईक वरती बॅट्समन ने अथर्व व अनुराग. या बॉलर आता नितीन येतोय बॉलिंगसाठी. नितीन अंकलगे संभवतः बॉलर येतोय. संघाचं पहिलं वैयक्तिक पहिले षटक घेऊन नितीन अंकलगे. डॉट बॉल येईल. आता मात्र पुन्हा स्वीपचा फटका. व्हाईट बॉल येतोय. पंचांना कोणताही दबाव नाही. व्हाईट बॉल दिला गेलाय. या व्हाईटने धावसंख्या तर पुन्हा नितीन. यावेळेस मात्र पुन्हा डॉट बॉल येईल नितीनच्या माध्यमातून. पुन्हा डॉट बॉल हाताळला गेलाय. चांगली बॉलिंग पाहायला मिळते आहे. यावेळेस मात्र सिंगल घेतली जाते. सिंगलने धावसंख्येतून पोहोचते ती.
यावेळेस मला चांगला फटका आहे, सिंगल साठी धाव घेतली जाते. सिंगल, या सिंगलने धावसंख्येतून पोहोचेल ती 4. शेवटचा चेंडू नितीनच्या षटकामधील शेवटचा लास्ट बॉल. आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या नितीन याने. देखील चांगला फटका आहे, खेळून काढला एकेरी धावेसाठी. विकेटसाठी अपेक्षा थर्ड अंपायरसाठी पंचांची भूमिका असणाऱ्या थर्ड अंपायर पंचांनी त्वरित टीव्ही अंपायर साथ मागितली आहे. पाहूया आउट आहे का नॉट आउट आहे ते. टीव्ही अंपायर साथ मात्र पंच पाहतायत. क्लोज कॉल. तर नॉट आउट घोषित केला गेलाय, पण बॅटर नॉट आउट असेल. स्क्रीजच्या आतमध्ये आलाय तो. ओव्हर संपते. नितीनची पहिली षटक, पहिली ओव्हर इथं समाप्त होते. धावसंख्या आहे ती फक्त 5 धावा. अजूनही 42 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता आहे. 42 चेंडू 32 धावा, माफ करा, 42-32. तथा संघाचं दुसरं वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन अक्षय येते बॉलिंगवरती. अक्षय, यावेळेस मात्र चांगला फटका, बॅकफूट पंच, मिड विकेटने खेळला गेलेला चेंडू सिंगल धावी येते. या सिंगलने 1 धावीने स्कोरबोर्ड हलता ठेवेल. धावसंख्या होते ती 6. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, चेंडू सह सीमारेषेच्या पुढे धावेल 4 धाव्यांसाठी. चांगला फटका येतोय. काय कागद नाही कोरा इथं. डीजे थँक्यू, डीजे थँक्यू. यावेळेस मात्र पुन्हा चांगला फटका आहे. यावेळेस मात्र एक चतुर, चाणाक्ष आणि चप्पल फलंदाजी पाहायला मिळते अथर्वच्या माध्यमातून. एक चौकार लागल्यानंतर एक ग्लास करून सिंगल घेतली गेली आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो, याला म्हणतात क्रिकेट. आता मग धावसंख्या अजून पोहोचली ती 11 वरती. आता मात्र पुन्हा चांगला स्ट्रोक आहे, स्वीपचा फटका, एक देखना स्ट्रोक. या फटक्याने धावसंख्या अजून पोहोचते ती 12. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. या वाईटने पुन्हा एका धावेने धावगतीमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 13. बेल्स पडली आहे. ठीक आहे, पंचाने टीव्ही अंपायरची मदत मागितली आहे. पाहूया थर्ड अंपायरचा निर्णय काय येतोय तो. जर डायरेक्ट हिट असेल तर मात्र नक्कीच बॅट्समनला
माघारी परतावे लागेल. इथे मात्र विकेट विकेट आणि विकेट घेतली जाईल. अनुरागचा मात्र बळी मिळवला जातोय. एक मोठी विकेट तिथे मात्र अनुराग स्वरूपामध्ये पाहिली जाते आणि अनुरागच्या माध्यमातून मात्र आता मात्र दुसरा पहिला धक्का बसतोय. तर नवीन बॅटर मैदानात सज्ज होतोय निखिल. आता मात्र ग्लान्स केल्या सिंगल साठी सिंगल धावी. या सिंगलने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 14. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. धावसंख्या ती 14 धावा. तर आता मात्र उर्वरित 36 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता असणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी नेमिनाथ नगर वॉरियर्स या संघाला 36 बॉल्समध्ये 23 धावा. अवघड नाहीये, सोपंही नाहीये. तर आता मात्र नक्कीच पुढील बॉलर नेक्स्ट बॉलर सज्ज होतोय बॉलिंगसाठी. रोहित पाटील सज्ज होतोय. यावेळेस मध्ये देखील चांगला फटका आहे. सिंगल धावेसाठी ते मात्र आता बॉल जाईल. या सिंगलने धावसंख्या अजून पोहोचेल ती 15 वरती. यावेळेस मध्ये दुसरा डॉट बॉल. 2 मध्ये 1 धाव इथे खर्च केली गेली आहे. आता मात्र पुन्हा सिंगल घेतली जाईल. या सिंगलच्या माध्यमातून यावेळेस देखील चांगला फटका असणार आहे. परंतु एकेरी धाव. या एकेरी धाव्याने धावसंख्या हलकेच पुढे जाईल. धावसंख्या अजून पोहोचलेली 17. 2.4 षटकांचा खेळ ते मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला. धावसंख्या ती फक्त 17 धावा. थोडी संत सुरुवात इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. थोडी संत एकदम सिंगल डबलचा खेळ मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कोणतेही मोठे फटके मारायचा प्रयत्न देखील केला जात नाहीये. धावगती कमी आहे. धावसंख्या देखील कमी आहे. चांगली विकेट गेम पाहायला मिळते. तितकीच चांगली फाईट देखील यावेळेस मात्र चांगला फटका आहे. परंतु तितकाच चांगल्या फॉलथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न. परंतु सिंगल धाव मात्र रोखली जात नाही. या सिंगल धाव येते. या सिंगल धाव्याने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 18. षटक संपते. आता मात्र 30 चेंडूचा खेळ बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी धावा कराव्या लागतील फक्त 19. 30 बॉल्स मध्ये 19 रन्स. 30 बॉल्स 19 रन्सची आवश्यकता आहे. आता मात्र रोहित बॉलिंग मारून सज्ज होते. संघाचा कॅप्टन संघनायक रोहित आता मात्र सज्ज होते बॉलिंगसाठी. तर सामना करेल तो निखिल. निखिलने अथर्व सामना करतोय. स्ट्राईक वरती अथर्व असेल. नॉन स्ट्राईक वरती आहे तो निखिल. थोडीशी धावसंख्या मात्र कमी लगावली गेली धावफलकावरती वखारबागच्या माध्यमातून.
तर नेमनाथ संघासमोर आता एक सुवर्ण संधी असणार आहे की हा सामना जिंकण्याची. तर आता रोहित येतो बॅटिंग मध्ये. यावेळेस मात्र डॉट बॉल, पहिलाच बॉल डॉट मध्ये तिचा. आता मात्र पुन्हा डॉट बॉल, दुसरा डॉट बॉल येतोय. सेकंड डॉट बॉल ऑफ द ओव्हर. बॅक टू बॅक लगाचा दुसरा डॉट बॉल. तर रोहितच्या माध्यमातून दुसरा डॉट बॉल हाताळला जातोय. विकेट. 3 बॉल 3 डॉट आणि अथर्वची बळी. आता मात्र विकेट मिळते. एक चांगला झेल. नक्कीच मित्रांनो या झेलसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अक्षयच्या माध्यमातून एक चांगला झेल घेतला गेला. आता मॅच मध्ये याची संधी आहे वकारबाग संघाकडे. नक्कीच आता बॅटर, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. नील, जर्सी नंबर 1 नील. तर नवीन बॅटर नील माझ्या आतमध्ये सज्ज होते. नील चौथा डॉट बॉल रोहितच्या माध्यमातून. अतिशय किफायती बॉलिंग पाहायला मिळते रोहितच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत, एकही रन खर्च केली नाही आहे. 4 बॉल मध्ये 0 रन्स या ओव्हर मध्ये रोहितच्या माध्यमातून. आता मात्र 5वा बॉल घेऊन रोहित सज्ज होईल नील साठी. अतिशय चांगली बॉलिंग पाहायला मिळते रोहितच्या माध्यमातून. आता मात्र रोहित पुन्हा एकदा सिंगल. सिंगल 5 बॉल मध्ये 1 रन खर्च केले. तर शेवटचा बॉल रोहितचा शेवटचा बॉल. पुन्हा सिंगल. 2 धावा. षटक संपते. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. माझ्या आतमध्ये धावसंख्या होते ती. स्कोर होतोय 20 वरती 2 विकेट्स इथे मात्र गमावल्या गेल्या आहेत. आता मात्र अजून 24 बॉल मध्ये 17 रन्सची आवश्यकता आहे. 24 बॉल्स 17 रन्स. 17 रन्स 24 बॉल्स. 4 ओव्हरचा खेळ अजून माझ्या आतमध्ये बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी आता मात्र 17 रन्सची फक्त आवश्यकता आहे. अंपायर्स सामना सुरू करून घ्या. ड्रिंक्स प्रत्येक ओव्हर मागे येते. अजूनही आपल्याला खूप सामने बाकी आहेत. सर नवीन आता नेक्स्ट बॉलर येतो. नवीन बॉलर, न्यू बॉलर नितीन अंकलगे समोता लेफ्ट हँडर बॉलर सज्ज होतोय या सामन्यामध्ये. चांगली बॉलिंग पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र नितीन येतोय. तर 24 बॉल्स आणि 17 रन्स. एक रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 24 बॉल्स 17 रन्स. 17 रन्स 24 बॉल्स. तर नितीन सज्ज होतोय निखिल साठी. पहिला बॉल. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. का बॉल आहे मित्रांनो. छोटा पॅकेट बडा धमाका. नितीन कत काठीवर जाऊ नका मित्रांनो. अतिशय विस्फोटक बॅटर देखील आहे. तितकाच चांगली बॉलिंग देखील करतो नितीन. दुसरा बॉल. यावेळेस मात्र डॉट बॉल होते. पुन्हा डॉट बॉल येईल.
तर आता मात्र नितीनचा तिसरा चेंडू हाताळला. 2 चेंडूमध्ये एकही धाव खर्च नाही केली अजूनपर्यंत. चांगली बॉलिंग पाहायला मिळते नितीनच्या माध्यमातून. अतिशय देखणी सुरुवात, एक देखणी मॅच इथे मात्र पाहायला मिळते. तर पुन्हा नितीन सज्ज होतोय निखिल साठी. यावेळेस मात्र चांगला चेंडू परंतु सिंगल साठी खेळून काढला गेलाय. सिंगल धाव येईल. या सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्येतून पोहोचते ती 21 धावा. 3 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केली गेल्या नितीन याने. तर आता मात्र वा काय बॉलिंग आहे मित्रांनो. अतिशय किफायती गोलंदाजी नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 चेंडू फक्त 1 धाव खर्च केली आहे. काय बॉलिंग आहे. नक्कीच हा खेळाडू देखील तितकाच प्रतिभाशाली प्रतिभा संपन्न खेळाडू आहे. तर नील आता मात्र बॅटिंग मार्ग थोडासा प्रेशराईज असणार आहे. नवीन बॅटर आहे. पुन्हा पुढचा बॉल नितीनचा. यावेळेस मात्र सिंगल घेतली जाईल. आता मात्र 5 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केले आहेत. शेवटचा बॉल नितीनच्या षटकामधील. सामना जवळून पोहोचलाय. 19 बॉल्स 15 रन्स. 15 रन्स 19 बॉल्स. लास्ट बॉल. दुसरी स्क्रीन चालू करा. यावेळेस मात्र पुन्हा डॉट बॉल. षटक संपतंय. काय बॉलिंग आहे मित्रांनो. एकदा टाळ्या होऊन जातो नितीनसाठी. नक्कीच चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. फक्त 2 धावा खर्च केल्या नितीनने आपल्या षटकामध्ये. आता मात्र 18 बॉल आणि 15 रन्स. 15 रन्स 18 बॉल. तर एक सूचना आहे सर्व संघाच्या कॅप्टन्सना, संघ नायकांना, जे आपल्या संघाचे फूड कुपन्स आहेत ते आपण प्रमुख मेन जो मंच आहे, स्टेज आहे, स्टेजवरून आपल्याला दिले जातील. फूड कुपन्स प्रत्येक संघाचे कॅप्टन्स यांना विनंती आहे की आपण फूड कुपन्स मेन मंच जो मेन स्टेज आहे तिथे आपल्याला फूड कुपन्स दिले जातील याची विनंती आहे. तर नवीन बॉलर अक्षय पाटील. 18 बॉल्स आणि 15 धावा. 15 धावा 18 बॉल्स. 18 चेंडू 15 धावा. 15 धावा आणि 18 चेंडू असणार. अक्षय पाटील ते बॉलिंगवर सज्ज होतोय नील साठी. पहिला बॉल. यावेळेस स्कूप केलाय आणि विकेट 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 आणि विकेट मिळेल की मोठा बळी मिळत जातोय. हॅलो. तर तसेच किड्स जे प्लेयर्स आहेत, किड्स व लेडीज जे आहेत त्यांचे देखील फूड कुपन्स आपल्याला मेन स्टेजवरती मिळतील याची नोंद घ्यायची आहे. किड्स व लेडीज यांचे देखील फूड कुपन्स असणार आहेत. ते आपण मेन स्टेजवरती आपल्याला मिळणार आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे. तर आता मात्र अक्षयचा पुढील चेंडू सज्ज होतोय. अक्षय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल. बॅट्समन नेम आदित्य. यावेळेस देखील चांगला फटका आहे. चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. सिंगल धाव. 21 धाव मिळेल. या एका धावाने धावसंख्या जाईल पुढे. धावसंख्येतून पोहोचते ती 23 धावा. सर्व संघाच्या मी यावेळेस देखील चांगला फटका आहे.
बॅकफूट पंच सिंगल धाव मिळते. या सिंगल धावने धावसंख्या सर्कल पुढे. धावसंख्या पोहोचेल ती 24. 24 धावा लागत आहेत. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या सामन्यामध्ये थोडासा आता पुढचा बॉल अक्षयाचा. पुन्हा डॉट बॉल. चेंडू उसळी घेतोय. बॅट्समनला कोणताही संधी देत नाहीये. लास्ट बॉल या षटकामधील शेवटचा बॉल. आता मात्र 13 बॉल 13 रन्स. बॉल टू बॉल येऊन समीकरण मॅच राहिले. काय फाईट आहे मित्रांनो. नक्कीच वकारबाग संघाकडून या फाईटला दाद दिली जाईल. 13 बॉल्स 13 रन. आता मात्र 2 धावा. ओव्हर थ्रोची एक्स्ट्रा रन. आता मात्र 12 बॉल 11 रन्स. 2 ओव्हर मध्ये आता 11 धावा कराव्या लागतील. 2 ओव्हर 11 रन्स. 11 रन्स 2 ओव्हर. तर एक सूचना आहे सर्वांना, जे संघाचे कॅप्टन्स आहेत, सर्व संघाचे कॅप्टन्स, त्यांना मी विनंती करतो की आपल्या संघाचे जे फूड कुपन्स आहेत ते मेन स्टेजवरती आपण कलेक्ट करू शकता. तसेच किड्स देखील फूड कुपन्स, तसेच लेडीजचे फूड कुपन्स आपण मेन मंचावरती आपला कुपन दिले जातील. आपण तिथून कलेक्ट करावे अशी मी विनंती करतो आपल्या सर्वांना. तर आता नवीन बॉलर पुन्हा आता रोहित सज्ज होतोय. 12 बॉल्स 11 रन. 12 बॉल 11 रन. 11 रन 12 बॉल. वकारबाग की नेमिनाथ नगर. नेमिनाथ नगर की वकारबाग. पाहूया थोड्याच वेळामध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होईल. कॅच सुटते. कॅच सुटते. कॅच सुटते. महत्वाच्या टायमिंगला इथे मात्र कॅच सुटला जातोय. कॅचेस विन मॅचेस असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. पकडो कॅच जीतो मॅच. कॅच सुटतोय. पुणे तर रोहित. डॉट बॉल. पुन्हा डॉट बॉल येतोय. 10 बॉल 11 रन्स. तर आता मात्र 10 बॉल 10 रन्स. 10 बॉल्स 10 रन्स. रोहित यावेळेस मात्र चांगला फटका आहे. सिंगल मिळेल. सिंगल मिळेल. 9 बॉल 9 रन्स. काय मॅच आहे मित्रांनो. या मॅच साठी तर टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच एक चांगला देखणी मॅच इथे मात्र पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच 37 रन्स मध्ये आढळलं होतं. त्या 37 धावांचा इथे मात्र पाठलाग करू दिला जात नाहीये वकारबाग संघाकडून. आता 9 बॉल्स 9 रन. यावेळेस मात्र डॉट बॉल. वाईट दिलाय. ऑप्शनच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. या वाईटने एक अतिरिक्त धाव मिळेल. आता मात्र 9 बॉल 8 रन्स. पुन्हा एकदा रोहित. यावेळेस मात्र सिंगल सिंगल आणि सिंगल येईल आता या बॉलवरती. आता मात्र 7 धाव्यांची आवश्यकता आहे. उर्वरित 8 चेंडूमध्ये 7 धावा. सात रनची आवश्यकता आहे. उर्वरित 8 चेंडूमध्ये 7 धावा. यावेळेस मात्र विकेट विकेट आणि विकेट येईल. विकेट होते आदित्य. विकेट जाते. अतिशय महत्वाच्या तर आता विकेट मिळते. या विकेटने ते मात्र आता 7 बॉल आणि 7 रन्स. 7 बॉल 7 धावा. न्यू बॅटर माझ्या आतमध्ये सज्ज होतोय. बॅट्समन नेम
अभिनव. न्यू बॅटर अभिनव. हा, तर आता मात्र शेवटचा बॉल रोहित याचा. 7 चेंडू 7 बॉल 7 रन्स 7 धावा कराव्या लागतील. डॉट बॉल. 6 बॉल 7 रन्स. काय सामना आहे. वा, अतिशय देखणी बॉलिंग पाहायला मिळते. रोहितच्या माध्यमातून कॅप्टनशिप अशी असावी, रोहित सारखी असावी. लीडिंग फ्रॉम द फ्रंट रोहित आरावडे. 6 बॉल 7 रन्सची आवश्यकता. आता मात्र शेवटचं षटक संभवतः आकाश नान्नीकर येईल असं वाटतंय. 6 बॉल मध्ये 7 रन्सची आवश्यकता आहे. काय मॅच आहे. फक्त 37 धावां हा सामना जिंकण्यासाठी हव्या होत्या. त्या 37 धावांचा आता शेवटच्या षटकावर मॅच आणली आहे. 6 बॉल 7 रन. वकारबाग संघाने आपल्या 7 षटकामध्ये फक्त 30 धावा दिल्या आहेत. काय बॉलिंग आहे वकारबाग संघाची. वा, अतिशय कडक बॉलिंग आकाश. तर लास्ट ओव्हर आकाश नान्नीकर शेवटची ओव्हर घेऊन सज्ज होतोय. तर शेवटची ओव्हर आकाश नान्नीकर सज्ज होईल. तर पहिला बॉल. यावेळेस मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आपल्या संघासाठी संभवतः 2 धावा वाचवल्या गौतम याने. आता मात्र 5 बॉल आणि 6 रन्स. विष्णुदा आहे का कोणी. विष्णू कुठे आहे तिथे. आवाज थोडासा वाढवा मागचा. आता मात्र 5 बॉल आणि 6 रन्सची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या सामन्यामध्ये वर्चस्व सिद्ध करेल वकारबाग संघाचं. आता मात्र 4 बॉल 6 रन्स. 4 बॉल 6 रन्स. एकदा या सामन्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सामन्यासाठी. काय सामना आहे. वा, अतिशय. आता मात्र 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 रन्सची आवश्यकता आहे. हा बॉल देखील सिंगल साठी खेळला गेला आहे. सिंगल धाव. सिंगल सिंगल आणि सिंगल. 3 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र 3 बॉल आणि 5 रन्स. 3 बॉल 5 रन्स. महत्वाचा चेंडू हाताळतोय आता आकाश निखिल साठी. 3 बॉल्स मध्ये 5 रन्सची आवश्यकता आहे. पुढचा बॉल आकाशाचा. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. 2 धावांसाठी टुडी मिळते. या टुडीने धावसंख्येतून पोहोचेल ती 34. आता मात्र 2 बॉल आणि 3 रन. 2 बॉल 3 रन. ही टुडी खूप महत्वाची होती. अडवली जायला पाहिजे होती रोहितच्या माध्यमातून, परंतु मिसफिल्ड होते थोडीशी. आता मात्र 2 बॉल आणि 3 रन. लो स्कोरिंग मॅच. आता मग 2 बॉल 3 रन्स. डॉट बॉल. वा, काय बॉलिंग आहे. 1 बॉल 3 रन. 3 रन 1 बॉल. आता मात्र शेवटचा चेंडू या मॅच मधील. धावा कराव्या लागतील 3. इक्वल बरोबरी सुटेल 2. जर 1 धाव काढली तर मॅच गमवावी लागेल.
नेमिनाथ वॉरियर्स संघाला, तर वकारबाग संघाला हा सामना जिंकत असल्यास 3 धावा डिफेंड कराव्या लागतील. तर शेवटचा बॉल, 1 बॉल 3 रन्स, 3 रन्स 1 बॉल. नक्कीच आता इथे मात्र क्रिकेटचा विजय होतोय, बॅट आणि बॉलचा विजय होतोय. 1 बॉल 3 रन्स, 3 रन्स 1 बॉल. शेवटचा बॉल आकाश निखिल साठी. थोडस प्रेशराइज मध्ये सामना होऊन पहिला शेवटचा बॉल, 1 बॉल 3 रन. यावेळेस मात्र सिंगल घेतली जाते आणि इथे मात्र मॅच विजय जिंकतोय संघ वकारबाग वॉरियर्स. काय मॅच आहे मित्रांनो, काय मॅच आहे. थ्रो अक्षय 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 होय, निखिल आउट. 1 रनने विजय संपादन केला गेलाय. 1 रनचं महत्व किती असतं हे आपल्या क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाचं आहे. 1 रनने ही मॅच जिंकली जाते आहे. 1 रनने विजय संपादन केला गेलाय. तर आता या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय रोहित आरवाडे, संघाचा कॅप्टन, संघनायक सर्वे सर्वा रोहित आरवाडे. डीजे थँक्यू डीजे. तर सगळ्यांना सूचना आहे, प्रत्येक संघाचा कॅप्टन, फक्त कॅप्टन जायचं आहे स्टेजवरती. फक्त कॅप्टनने जाऊन आपले फूडचे जे पासेस आहेत ते कलेक्ट करायचे आहेत. फक्त कॅप्टन्स, सर्व कॅप्टन्स, किड्सचे देखील कॅप्टन जा मंचावरती. लेडीज आपल्याला देखील संघाचे कॅप्टन जे आहेत लेडीजचे ते देखील मंचावरती जा, फूडचे कुपन्स घ्या. लेडीज, किड्स, फक्त कॅप्टन जातील मंचावरती, कॅप्टन. व जेंट्स देखील आपले फूडचे कुपन्स घ्या मेन मंचावरून.